4,000 ईव्हीएम जळाल्या की जळाली भारताची लोकशाही? हा प्रश्न मी तुमच्या पुढ्यात ठेवत आहे. तुमचं काय मत आहे मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आय होप की ही ईव्हीएम जळाल्याची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल. नुकतेच पश्चिम बंगालचे इलेक्शन झालेले होते. अवघे 40 दिवस सुद्धा झालेले नाहीत आणि एक बातमी येते की 4,000 ईव्हीएम जळून खाक झालेले आहे. मग यातून नेमका अर्थ काय घ्यायचा, कोणते प्रश्न उपस्थित राहतात, विरोधकांचं काय म्हणणं आहे, हा एखादा अपघात आहे की यामागे काही कारस्थान आहे की हा घातपात आहे, त्याच अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही चर्चा करणार आहोत. सो हेलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एवनाइसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. 4,000 ईव्हीएम जळाल्या, अपघात, संशय आणि ईव्हीएमची कहाणी काय आहे आणि हा विषय अतिशय गंभीर आहे, संवेदनशील आहे, लोकशाहीला धरून असलेला मुद्दा आहे. ही सर्व आपण चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. निश्चितच तुम्ही राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी आन्सर रायटिंग जो महत्वाचा भाग आहे त्यासाठी हे पुस्तक तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. विस्तृत मार्गदर्शन मी आन्सर रायटिंग रिलेटेड या पुस्तकामध्ये केलेलं आहे. तर बघा बातमी नेमकी काय. पश्चिम बंगाल, सरकारी बिल्डिंग में आग लगने से 4,000 ईव्हीएम खाक. सरकारी बिल्डिंग मध्ये ही आग लागलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा बंगाल निवडणुकीत वापरलेले 4,000 ईव्हीएम जळून खाक झालेले आहे. ज्या इमारतीला आग लागलेली आहे आणि यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. जे बंगाल निवडणुकीत वापरलेले जे ईव्हीएम आहेत मग त्यामध्ये काही टेम्परिंग करण्यात आलेली होती का, त्या ईव्हीएम सोबत काही छेडखानी करण्यात आलेली होती का आणि असा काही त्यामधून आपल्याला संशय घेता येतो का. सो निश्चितच असा संशय आपल्याला घेता येतो कारण हे ज्या ईव्हीएम्स आहेत त्या बंगाल निवडणुकीमध्ये 10 क्षेत्रामध्ये वापरल्याच्या सुद्धा बातम्या आलेल्या आहेत. ठीक आहे. सो या मोठ्या प्रमाणात ज्या ईव्हीएम त्या ठिकाणी स्टोरेज करून ठेवलेल्या होत्या म्हणजे त्या इमारतीमध्ये ठेवलेल्या होत्या त्याच इमारतीला आग लागणं निश्चितच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर सुद्धा प्रश्न चिन्ह उपस्थित करणारी ही गोष्ट आहे. बघा या पद्धतीने इमारत होती. पश्चिम बंगालमधील अलीपूर इथली ही घटना आहे. कुठली? अलीपूर या ठिकाणी ही सरकारी बिल्डिंग तुम्हाला दिसत असेल. इथे सांगण्यात येत आहे की ही 9 मंजिला इमारत आहे. ठीक आहे. यामध्ये 9 माळे आहेत आणि सर्वात महत्वाचं काय तर दुसऱ्या आणि तिसऱ्या माळ्यावर ही आग लागलेली होती किंवा आगीने पेट घेतलेला होता. आणि मग महत्वाचं बघा काय आहे, मग 4, 5 आणि 6 हे जे मजले आहे इथे त्या पद्धतीने आग लागल्याच्या गोष्टी आलेल्या नाहीत आणि सरळ ही आग मग कुठे 8वा मजला आणि 9वा मजला या मजल्यावर गेलेली दिसते जिथे ईव्हीएम ठेवलेल्या होत्या. मग हे नेमकं कसं काय झालं आता याचा तपास सुरू आहे आणि हे सुद्धा एक कारण आहे. यामागे जो संशय व्यक्त केला जात आहे हे एक महत्वाचं कारण आहे. निश्चितच आता फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी येणार आहे. त्यामध्ये काय रिपोर्ट वगैरे झालेले आहेत आणि फॉरेन्सिक टीम कडून मग काय माहिती मिळते त्या अनुषंगानं ही आग लावल्या काय म्हणतात लागलेली होती की लावल्या गेलेली होती याचे सुद्धा आपल्याला उत्तर समोर मिळणार आहे. बघा हे मी तुम्हाला प्रकरण सांगितलेलं आहे आणि नेमकी चर्चा घातपाताचा जो संशय आहे जे विरोधकांनी उचलून धरलेला आहे की आम्हाला त्या ठिकाणी स्कोप मिळत आहे की या ईव्हीएम सोबत काही टेम्परिंग करण्यात आलेली होती का आणि म्हणून या इमारतीला आग लागली का. बॉलिवूडमधील पिक्चरामध्ये जशी आग लावण्यात येते की एखादा सरकारी ऑफिस आहे आणि त्यामध्ये काही अफरातफरी झालेली असेल एखाद्या प्रकरणामध्ये मग ऑफिस पेटवून दिला जातं आणि पुरावे मग त्या ठिकाणी नष्ट होऊन जातात असं सुद्धा अपोजिशनचं म्हणणं आहे आणि हा संशय त्यांनी व्यक्त केलेला आहे. ठीक आहे. सो बघा या पद्धतीच्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असतात. कशासाठी आणल्या होत्या तर जे काही आधीची प्रोसेस होती आपल्याकडे मतपत्रिका, मतपेट्या आणि बूथ कॅप्चरिंग सारख्या आणि एकूणच त्या प्रोसेसला जो वेळ लागत होता तो खूप जास्त वेळ लागत होता. या अनुषंगाने ईव्हीएमचं इंट्रोडक्शन करण्यात आलं. जलद मतदान, जलद मतमोजणी, झटफट फटाफट वालं. पण यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संशय व्यक्त केला जात आहे. मग ते कधी व्हीव्हीपॅटला घेऊन असू दे. ठीक आहे. त्यानंतर व्हीव्हीपॅट जो इंट्रोड्यूस करण्यात आलेला होता आणि एक प्रश्न तो पण आहे की व्हीव्हीपॅटची पण परत मतमोजणी काय करायला हवी, त्याची सुद्धा तपासणी करायला हवी कारण बऱ्याच लोकांचा हा ईव्हीएम वर भरोसा नाहीये. ठीक आहे. आता सर्वात महत्वाचं वादाच्या भोवऱ्यात कोण आहे तर ECI, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. हे तेच इलेक्शन कमिशनर आहेत, चीफ इलेक्शन कमिशनर, ज्यांनी सांगितलेलं होतं एका पत्रकार परिषदेत की जेव्हा सीसीटीव्ही फुटेज बद्दल प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यांनी म्हटलेलं होतं की क्या बहन बेटी हो के ऐसे फुटेज सादर करणं हे कितपत योग्य आहे. आणि मग ही सुद्धा एक अडचण आपल्याला सातत्याने इलेक्शन कमिशनला घेऊन
दिसून येते. ठीक आहे. आता बघा ईव्हीएम वर सर्वात मोठे वाद काय आहे, आपण जे हे पश्चिम बंगालमध्ये जे हे या ईव्हीएम जळालेले आहे यातून कोणते प्रश्न उपस्थित राहतात हे सुद्धा बघणार आहोत. पण ईव्हीएम वर सर्वात मोठे वाद काय झालेले आहे, तर ईव्हीएम हॅक होऊ शकते का. मग पश्चिम बंगालमध्ये जे ईव्हीएम वापरले गेलेले होते त्यामध्ये अशी काही टेम्परिंग करण्यात आलेली आहे का. ठीक आहे. सो निश्चितच ईसीआयनं वेळोवेळी सांगितलेले आहे की अशा पद्धतीने ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. त्यांनी त्यांचे डेमो वगैरे सुद्धा दाखवलेले होते आणि जनजागृतीसाठी सुद्धा त्यांनी अनेक गोष्टी केलेल्या होत्या. 100% व्हीव्हीपॅट मोजणी व्हावी का असा सुद्धा एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो ईव्हीएमला घेऊन जो कन्सर्न आहे. आणि सर्वात महत्वाचं, निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा. मग जे काही इलेक्शन प्रोसेसमध्ये ज्या काही गोष्टी इलेक्शन कमिशनच्या अंडरमध्ये येतात त्या प्रत्येक गोष्टीला घेऊन इलेक्शन कमिशनवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय बघायचं आहे की बंगालच्या ईव्हीएम आगीच्या घटनेतून निर्माण होणारे प्रमुख प्रश्न काय आहे. ही जी आग लागलेली आहे त्यामधून प्रश्न काय उपस्थित होतो, तर बघा ईव्हीएम स्टोरेज अँड सिक्युरिटी म्हणजे साठवणूक आणि सुरक्षा. तर हजारो ईव्हीएम एका इमारतीत का ठेवण्यात आलेल्या होत्या. जर 4000 ईव्हीएमचा हा आकडा असेल तर इतक्या मोठ्या ईव्हीएम एका ठिकाणी का ठेवण्यात आलेल्या होत्या. त्या ठिकाणी फायर सेफ्टी किंवा सिक्युरिटी प्रोटोकॉल्स पुरेसे होते का, हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. का तिथे फायर सेफ्टी जी सिस्टम आहे, सरकारी ऑफिस असल्यानंतर सुद्धा आपल्याला माहित आहे सरकारी ऑफिसमध्ये किती महत्वाचे दस्तावेज वगैरे असतात, किती महत्वाच्या गोष्टी असतात आणि मग त्या ठिकाणी फायर सेफ्टी असणं हा सुद्धा एक भाग असायला हवा होता. पण क्वेश्चन मार्क तिथे उपस्थित झालेला आहे. त्यानंतर काय, संवेदनशील निवडणूक साहित्यांच्या संरक्षणासाठी कोणती व्यवस्था होती आणि इलेक्शन कमिशनने यामध्ये काही निष्काळजीपणा केलेला आहे का, हा सुद्धा प्रश्न या मधून तयार होणारा आहे. आणि लोकशाहीसाठी हा किती मोठा काय म्हणता येईल आपल्याला प्रमुख प्रश्न लोकशाही समोर उभा राहिलेला आहे. ठीक आहे. यामध्ये लोकशाहीला तडा जाण्याचं सुद्धा काम होऊ शकतं जर तुमच्या मतासोबत टेम्परिंग करण्यात येत असेल तर. ठीक आहे. अजून दुसरा प्रश्न काय महत्वाचा उभा राहतो, रेकॉर्ड प्रिझर्वेशन अँड फ्युचर व्हेरिफिकेशन. ठीक आहे. म्हणजे नोंदीचे जे संरक्षण आहे, तुम्हाला जर माहित असेल तर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने एका निकालामध्ये सांगितलेलं होतं की 45 निकाल लागल्यानंतर 45 दिवस पर्यंत ह्या ईव्हीएमचा जो डेटा आहे तो ठेवायला पाहिजे, तोपर्यंत या सुरक्षित असायला पाहिजे. जेणेकरून समजा रिटोटेलिंग असेल किंवा रिचेकिंग सारख्या ज्या काही एखाद्या विधानसभेमध्ये जर म्हणजे त्या क्षेत्रामध्ये जर काही वाद तयार झाला आणि एखाद्याला वाटलं की नाही या पद्धतीने निकाल येऊ शकत नाही, यामध्ये काहीतरी आपल्याला थोडंसं डाऊटफुल वाटतं आणि मग त्या केसेसमध्ये जर या ईव्हीएमची परत तपासणी करायची असेल तर अशासाठी 45 दिवस सुप्रीम कोर्टने सांगितलेले होते. तोपर्यंत प्रिझर्व्ह करून ठेवणे ह्या महत्वाचं आहे. तो निवडणुकीनंतर ईव्हीएम विशिष्ट कालावधीसाठी जपून ठेवावे लागतात. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की पश्चिम बंगालचे जे इलेक्शन झालेले आहे 4 मेला जो रिझल्ट आलेला आहे आणि तिथून मग आता तुम्ही बघा 4 मे ते 4 जून आणि आजची किती तारीख आहे, 13 तारीख आहे. सो 40 दिवस सुद्धा कंप्लीट झालेले नसतील आणि मग या अशा पद्धतीने जर ईव्हीएम जडल्या असेल तर हा सुद्धा एक कुठेतरी लोकशाहीला फटका बसलेला आहे किंवा लोकशाहीला फाट्यावर मारलेला आहे का, मी हा शब्द वापरतोय. ठीक आहे. भविष्यात न्यायालयीन चौकशी किंवा इलेक्शन पेटिशन आल्यास मग आता काय करणार. मग हे जर पुरावे जर नष्ट झालेले असेल, जे बातमी येत आहे की 10 क्षेत्रामध्ये या ईव्हीएम वापरलेल्या होत्या, मग यामध्ये जर चौकशी करायची असेल किंवा एखादी जर इलेक्शन पिटिशन सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात गेलेली असेल तेव्हा तुम्ही पुरावा म्हणून काय सादर करणार. ठीक आहे. त्यानंतर काय आहे, ईव्हीएम नष्ट झाल्यामुळे पडताळणी प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतात. आता तुमच्याकडे ईव्हीएमच नसली तर तुम्ही कशा पद्धतीने पडताळणी करणार आहात. मग यासाठी कारणीभूत कोण आहे, ऑफकोर्स इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला याचं उत्तर द्यावं लागेल. अजून प्रश्न काय तयार होतो आपल्याकडे, तर बघा एक मिनिट, अजून प्रश्न काय तयार होतो, अकाउंटेबिलिटी अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फेलर. हे काय ऍडमिनिस्ट्रेशनचं फेलियर आहे का, आग अपघात होती की सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी होती. की चला आपण मानून चालू की हा एक अपघात होता, जसा एखाद्या ठिकाणी आग लागू शकते, पण मग सुरक्षा व्यवस्थेचं काय, त्यामागे जी सुरक्षा व्यवस्था लावण्यात आलेली होती किंवा तिथे जे काही फायर सेफ्टीसाठी वगैरे जे आपण बोललेलं आहे त्यामध्ये अनेक त्रुटी दिसून आलेल्या असतील. मग हा सुद्धा प्रश्न, हे काम कोणाचं आहे, मग जबाबदारी यासाठी कोण घेणार आहे, तिथलं स्थानिक प्रशासन घेणार आहे तर तिथलं राज्य सरकार घेणार आहे, जे पश्चिम बंगालमध्ये आता बीजेपीचं सरकार आलेलं आहे, की निवडणूक यंत्रणा घेणार आहे. हा तिघांवर सुद्धा तिथे प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. मग अशा घटना टाळण्यासाठी प्रणालीत काय सुधारणा आवश्यक आहे, याची काय काळजी घ्यायला पाहिजे, हे पण इलेक्शन कमिशनला आता सांगावं लागेल. आणि सर्वात महत्वाचं काय आहे की इलेक्ट्रॉल इंटेग्रिटी आणि पब्लिक ट्रस्ट, म्हणजे
जे काही या भारताचे मतदार आहेत त्यांचा ट्रस्ट अशा मग इलेक्शन सिस्टमवर राहणार आहे का? ईव्हीएम जळाल्यामुळे लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण होऊ शकतात नाही, शंका निर्माण झालेल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असल्याची खात्री कशी द्यायची? मग अशा पद्धतीने जर निवडणूक लागल्यानंतर आणि ह्या ईव्हीएम जळाल्याच्या बातम्या येत असेल रिझल्ट लागल्यानंतर, तो मग त्यांनी वोट केलेला आहे, जे मतदार आहेत, ज्यांनी ही लोकशाही सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे, त्यांच्या मनात निश्चितच असे प्रश्न तयार होऊ शकतात. आणि लोकशाही संस्थावरील जो जनविश्वास आहे तो टिकवण्यासाठी मग कोणती पावले उचलली जावीत जेणेकरून या इन्स्टिट्यूशनवरचा जो भरोसा आहे लोकांचा तसाच कायम राहील. सो निश्चितच या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला द्यावं लागेल आणि लोकांच्या मनात ज्या शंका तयार झालेल्या आहेत त्याला त्यांच्या शंकाचं निराकरण त्यांना करावं लागेल. आय होप हा टॉपिक तुमच्या लक्षात आलेला असेल. नेमके कुठले प्रश्न उपस्थित होत आहे, विरोधकांचं काय म्हणणं आहे आणि मग आता सरकार यावर काय म्हणणार आहे, इलेक्शन कमिशनचा काय स्टँड असणार आहे आणि फॉरेन्सिक रिसर्च झाल्यानंतर त्यातून काय तथ्य बाहेर येतात हे आपल्याला बघणं अपेक्षित आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे, व्हीव्हीपॅटचा मुख्य उद्देश काय आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये देऊ शकता. आणि तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे, जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी अवेलेबल आहे, ज्यामध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स, सर्वात महत्त्वाचं लाईफ टाइम व्हॅलिडिटी, बेसिक टू ऍडव्हान्स, एनसीईआरटी कव्हरेज, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला काय करायचं, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि या बॅचवर भरघोस डिस्काउंट मिळवायचा आहे. सोबत मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. निश्चितच तुम्ही मला निसंकोचपणे कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असेल, क्वेरीज असतील तर. एवढाच ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही, ज्यामध्ये हा एल नोट्स, एनसीईआरटी स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस आणि क्विज इतक्या सगळ्या गोष्टी आहेत जे गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे. हा QR कोड स्कॅन करा आणि A1ISच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जिथे तुम्हाला PDF स्वरूपातील नोट्स अवेलेबल होतील. आणि अधिक माहितीसाठी मी तुम्हाला ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट देत आहे, निश्चितच तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला आपण कॉमेंट सेक्शन मध्ये चर्चा करूया. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.